मुंबईतल्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणामध्ये महापालिकेनं नियुक्त केलेल्या चौकशी समितीनं आपला अहवाल सादर केलेला आहे। उद्यान आणि रस्ते विभागाला या चौकशी समितीनं क्लीन चिट दिली आहे। झाडाजवळ पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसावी, त्यामुळे त्याला 5 लाख रुपये दंड करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे। दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो, असंही या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी झाडांची नियमित तपासणी तसेच वैज्ञानिक छाटणी यासारखे उपाय देखील या अहवालातून सुचवण्यात आले। दरम्यान या चेंबूर दुर्घटने प्रकरणात जो चौकशीचा अहवाल समोर आला त्यातले काही मुद्दे आपण पाहूयात। उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष आढळलेला नाही। पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसावी। कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेला म्हणजेच कन्सल्टंटला देखील 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे। तर दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो, असं या अहवालात म्हटलंय। भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी झाडांची नियमित जोखीम तपासणी तसेच वैज्ञानिक छाटणी करावी, असंही यातून सुचवण्यात आलंय। दरम्यान या चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावर महापौर रितू तावडे या प्रचंड संतापलेल्या आहेत। त्यांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे आणि हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचं म्हटलं। या वक्तव्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल, त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले PMC त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही। तो अहवाल मला मान्य ह्यासाठी नाही आहे कारण की आपण ह्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, त्याबद्दल वादच नाही। कन्सल्टंट असेल त्यालाही तुम्ही जबाबदार धरा, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं। त्याचबरोबर गार्डन विभागाचे जे अधीक्षक होते त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरणं गरजेचं होतं। याच रोडची पाहणी मी पावसाळ्याच्या पूर्वी केलेली होती। पावसाळ्यामध्ये पाहणी करते वेळीच मला झाडांमध्ये सिमेंटच्या पाण्याच्या पडद्या तयार झालेल्या दिसल्या आहेत। जर माझ्या इन्स्टावरती, फेसबुकवरती जाणार तर तुम्हाला स्क्रोल केल्यावरती ते माझे सगळे फुटेज मिळतील आणि त्या ठिकाणी मी पाहणी केल्यानंतर त्यांना मी तिथे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना निर्देश पण दिले होते की ह्या संपूर्ण झाडांमध्ये सिमेंटचं पाणी जातं आहे, त्यामुळे ही झाडं कमकुवत होऊ शकतात। या झाडांना श्वास घेता येणार नाही किंवा ह्या झाडांची मुळं पाळं पुढे जाऊन कमकुवत होऊन ह्याला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतं, झाडं वीक होऊ शकते, झाडांची क्षमता कमी होऊ शकते। दुर्दैवाने पहिल्याच पावसामध्ये ते झाड त्या शाळेच्या बसवर पडलं आणि त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे। त्या लहान बाळाची किंमत 7 लाख आहे का? एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतो आहे। जरी मी मुंबई महानगरपालिकेची महापौर असली तरी माझा जो मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार असेल तो अतिशय पारदर्शी असेल। ज्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांची चूक नाही आहे त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहणारी मी महापौर आहे, पण ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा, निर्देश देऊनसुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि नंतर या पद्धतीने फक्त कॉन्ट्रॅक्टरला 5,000 आणि 2 लाखाचा भूर्दंड देऊन त्या पद्धतीने त्यांची सुटका करणं हे काही त्या मातेला न्याय मिळाला असं नाही आहे।